जसं गाजर केंद्र सरकारने दिलं तसंच गाजर आता राज्य सरकारने सुद्धा दिलं. मित्र हो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आणि अपेक्षेप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पाचं वारेमाप कौतुक केलं. ते करायचंही असतं. सरकार कुठलंही असलं, आपल्या सरकारचे नेते आपल्या सरकारचं कौतुक करत असतात. सत्य काय आहे याचं त्यांना माहिती असली तरी सुद्धा ते कौतुक करीत असतात किंवा मग त्यांना आपल्या सरकारचं कौतुक करावंच लागतं. विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर सडकून टीका केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केवळ आकड्यांची फेकाफेकी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असा सर्वसाधारणपणे विरोधकांचा सुद्धा सूर आहे. आणि तसं पाहायला गेलं तर विरोधकांचं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. अहो, शेतकऱ्याचं नाव घेऊन सगळेच राजकारण करतात हो, पण शेतकऱ्यांसाठी जेव्हा काही करायची वेळ येते तेव्हा हे सरकार, मायबाप सरकार, शेतकऱ्याच्या तोंडावर काहीतरी फेकाफेकी करतं, दिशाभूल करतं, काहीतरी गाजर टाकून विषय संपवतो. अहो, शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करण्याचं आश्वासन देऊन तो महायुती सरकार सत्तेत आलं, पण अजूनही सातबारा कोरा झालेला नाही. निरर्थक कर्जमाफीची घोषणा करून आपण शेतकऱ्यांसाठी खूप काहीतरी केलं असं दाखवायचा एक निरर्थक प्रयत्न आता सरकारने केलेला आहे अर्थसंकल्पातून. अर्थसंकल्प मांडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी शेतकरी कर्जमाफी जाहीर केली ना, ती तकलादू आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा विश्वासघात करणारी आहे. या कर्जमाफीला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काहीही अर्थ राहिलेला नाही असं सांगत शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या अर्थसंकल्पामागं लपवलेली फसवणूक उघडी केलेली आहे. विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी अशा कर्जमाफीची घोषणा केली. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. या योजनेचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असं करण्यात आलेलं आहे. ज्या शेतकऱ्याचं पीक कर्ज 30 सप्टेंबर 25 रोजी थकीत होतं अशा पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. जे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर आणि नियमितपणे भरत आहेत अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचं अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. हे सगळं ऐकायला बरं वाटत असलं तरी वास्तव मात्र खूप वेगळं आहे आणि हेच वास्तव राजू शेट्टी यांनी दाखवून दिलं. राज्यातल्या बहुसंख्य शेतकऱ्याचं कर्ज साधारणपणे 2.5 ते 3 लाख रुपयापेक्षा जास्तच आहे आणि व्याजासकट ते 3.5 लाखाच्या सुद्धा पुढे गेलेलं आहे. असं असताना 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ तेव्हाच मिळू शकेल जेव्हा वरची रक्कम बँकेत शेतकऱ्याकडून भरली जाईल. पण ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे आणि शेतीमालाचा भाव पडल्यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आलेला आहे. अहो, वरचे पैसे भरायला त्यांच्याकडे शिल्लक आहेत कुठं? तेव्हा शेतकरी हे पैसे मग भरणार तरी कसे? आणि नेमकी हेच विचारणा राजू शेट्टी यांनी केली. आता वरचे पैसे नाही भरले तर कर्जमाफीचा फायदा मिळायचा नाही. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्याची सुद्धा तशीच परिस्थिती झाली बघा. कर्जमाफी जाहीर करणार असल्याबाबत ऑक्टोबर महिन्यामध्ये सांगण्यात आलं होतं. त्यामुळं जे नियमित होते ते थकीत मध्ये गेले. आता ते थकीत असलेल्यांच्या यादीत गेल्यामुळे ते नियमिततेच्या यादीतून बाहेर गेले. सरकारने केलेली ही कर्जमाफी बँकांसाठी आहे की शेतकऱ्यांसाठी आहे असा प्रश्न पडावा. राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीची एक फेकाफेक होती. जसं गाजर केंद्र सरकारने दिलं तसंच गाजर आता राज्य सरकारने सुद्धा दिलं अशी टीकाही आता होऊ लागली. 7/12 कोरा करण्याची घोषणा म्हणजे केवळ एक निवडणूक जुमला होता त्या पूर्वीच्या 15 लाखासारखा असं आता म्हणावं लागेल. पात्र शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे हो, पण या पात्र शब्दामध्ये अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात, अडचणीत येऊ शकतात. त्यामुळं ही कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्याची दिशाभूल असल्याचं म्हटलं जाऊ लागलं आहे.
राजकारणाच्या पातळीवर राजकारण होईल हो, पण राजकारणासाठी होत असलेली शेतकऱ्याची दिशाभूल फसवणूक कधीतरी थांबायला पाहिजे. राजकारणाच्या सुद्धा पलीकडे जाऊन, खूप पलीकडे जाऊन बळीराजाच्या संकटाकडे तर पाहिलं गेलं पाहिजे. आणि दुर्दैवानं नेमकं हेच होताना दिसत नाही. मित्र, अर्थसंकल्पातली ही कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे की त्यांना फक्त गाजर दाखवणारी आहे? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.